अंगणवाडी सेविका मदतनीस अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपल्या समोर आल्याने ही बातमी स्वतः आदिती तटकरे ताई यांनी त्यांच्या अकाउंटवरून शेअर केलेली आहे। बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मानस प्रकल्प उभारणार अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे। नक्की काय आहे ही माहिती हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा ताईंनो, तुम्ही पाहू शकता आदिती तटकरे यांनी त्यांच्या स्वतःच्या अकाउंटवरून ही माहिती शेअर केलेली आहे। महाराष्ट्रातील बालकांच्या सुरक्षेबाबत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी काल मंत्रालयामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर संजय पुराणिक, बालस्नेही पंचायत मानस प्रकल्प, बालरक्षा अभियान, सखी सावित्री समिती, चिराग ॲप, डिजिटल सुरक्षा उपक्रम, बालस्नेही पोलीस स्टेशन अशा विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले। बालकांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी मानस प्रकल्प हा उभारण्यात येणार आहे। राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर मानस प्रकल्प राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत। मानसिक आरोग्य हा सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक जबाबदारीचा महत्त्वपूर्ण भाग आहे आणि हीच बाब अधोरेखित करत महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगामार्फत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। नाशिक बघा, त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात येणारा बालस्नेही कुंभमेळा बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने दिशादर्शक ठरावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनाही आवश्यक सूचना दिलेल्या आहेत। बालकांच्या संरक्षणासाठी यंत्रणाचे सक्षमीकरण, बालगृहामधील कनिष्ठ काळजीवाहकांचे प्रशिक्षण, बालकांच्या संरक्षणासाठी यंत्रणांचे सक्षमीकरण, राज्य बाल हक्क आयोगाच्या पुढील वाटचालीस संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिलेल्या आहेत। बालकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी, मानसिक आरोग्य संवर्धनासाठी व सुरक्षित बालपणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी योग्य समन्वय राखून काम करण्याचे आवाहन या बैठकीमध्ये करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय पुराणिक, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, महाराष्ट्र राज्य व बाल हक्क आयोगाचे सचिव श्री पंकज देवरे, अपर सचिव श्री प्रसाद कुलकर्णी, सौ वंदना जैन, तसेच आयोगाचे सदस्य सौ गीतांजली बुटी, सौ शुभांगी तांबट, श्री संजय लाखे पाटील, श्री अतुल देसाई, श्री प्रवीण भुजाडे आणि श्री मिलन जंगम उपस्थित होते। अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प असणार आहे। बालकांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी मानस प्रकल्प हा उभारण्यात येणार आहे। याची महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आदिती तटकरे यांनी स्वतःच्या त्यांच्या अकाउंटवरून ट्विट करून ही माहिती पाठवलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।